आऊसाहेब, इकडे आहात तुम्ही? या शिवबा. ठीक आहे. पत्र लिहिताय तेही स्वतः जाती ना? खूप महत्वाचं आहे. हो. आबांना पत्र लिहिलत ना? तुम्हाला कसं कळलं? तुमच्या खास अत्तरामुळे. तुम्ही नेहमी साबांच्या पत्राला हे अत्तर लावता. बघू, वाचू आम्ही. काही नाही हो, ख्याली खुशहाली लिहिलं इतकंच. काय हे आऊसाहेब? धाकट्या मातोश्रींचं काय चाललंय? सुनबाई जयंतीबाई कशा आहेत? तब्येतीची काळजी घेणे, कोणाचंही खाऊ पिऊ नये आणि वरचे वर पत्र पाठवून खुलासा करणे, बस एवढंच. आम्हाला वाटलं खास मजकूर असेल. हा एवढा मंगल कलश आम्हाला खास आणि वेगळा वाटला. हो. जो आम्ही पहिल्यांदाच पत्रावर पाहिला. आम्ही तो पहिल्यांदाच काढलाय. छान काढलाय. तुम्हाला आवडला ना? मग तुमच्या आबासाहेबांना नक्की आवडेल. बड़ी साहिबा, इस साल बहुत से इलाकों से सालाना महसूल बहुत कम आया है। हमारा खजाना खाली होते जा रहा है। कौन से इलाके? हुक्केरी और बादामी इलाके से। क्यों? क्या वजह? लोग कहते हैं आमदनी कम है। इस साल फसल बहुत कम हुई है। उनकी आमदनी से हमें क्या लेना देना? कौन हुक्केरी का दस्तूर परगना? पीर खान। पीर खान? महसूल में कमी नामंजूर। 2 दिन के अंदर शाही खजाने में भरना कर दो। आपकी सहूलियत की वजह से कारोबार में दिक्कतें हो रही है। जो हुक्म पीर खान को, वही हुक्म सबको लागू कर दो। हुक्म की तामीलियत ना हुई तो कड़ी से कड़ी सजा दी जाएगी। वजीरे सल्तनत, महसूल कमी की वजह तो बयां करो। है हिम्मत? क्या वजह है? आप बताइए। लोग आपस में बोल रहे हैं। मैंने तो सिर्फ सुना है। क्या सुना है? हम भी तो सुने। बड़ी बेगम तो सिर्फ एक औरत है। जनान खाने से कारोबार संभाला जाएगा क्या? सुनेगा कौन उसकी? ऐसे तो लोग बोल रहे हैं। मैंने तो सिर्फ सुना है। शायद इसी वजह से लोग महसूल नहीं दे रहे हैं। इसे क्यों मारा समझे? इसकी पहली गलती, हमारी तौहीन इसने चुपचाप सुन ली। और दूसरी गलती, खुद आकर हमें वो बताई। अब इसके मौत की खबर हमारे सल्तनत की हर कोने तक फैलाओ, समझे? सौ तुकाबाई साहेबांची प्रकृती आता स्थिर आहे का हे कळवणे.
सूनबाई जयंतीबाई कशा आहेत? चिरंजीव शंभूराजे, एकोजीराजे सर्वांनी काळजी घ्या, सावध असणे. वरचेवर पत्र पाठवून खुलासा करणे एवढंच, पत्राचे उत्तर देणे. छान. म्हणजे सगळं काही कुशल मंगल आहे तर. मंगल. काय झालं? कसला विचार करताय? काही वेगळा मजकूर आहे का? त्यावेळी पत्रात मजकूर नाही, चित्र आहे बघा. कलश. अहो हे तर शुभचिन्ह. याचा अर्थ राणी साहेबांना मोठ्या धनाची मदत हवी आहे. म्हणजे सांकेतिक भाषा. तुम्हाला बरी कळते बाई एकमेकांची भाषा. काय करणार राणी साहेब, आदिलशाहची नजर चुकवण्यासाठी हे असं सगळं करावं लागतं. मग आता पुढे काय करणार आहात? राणी साहेबांना वेळीच मदत तर पोचायलाच हवी, पण बडी बेगम साहेबांनी अचानक याच वेळी कर वाढवून मागितलाय. हा अचानक वाढवलेला कर म्हणजे तोरणा किल्ल्याबाबतची नाराजी. त्यांनी थेट विरोध न करता कर वाढवून आमच्यावर चांगलीच कुरघोडी केली आहे. असं म्हणजे तुम्ही जी शिवबांना मदत करणार होता ती आता तुम्हाला आदिलशाही खजिन्यात वळवावी लागणार. होय, यावेळी बडी बेगम साहेबांनी चांगलीच खेळी खेळली आहे. फार पेचात पकडलंय आम्हाला. भीमराय जी. स्वराज्याच्या कामासाठी लागणारा पहिला मंगल कलश पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची. महाराज, अहो हे तर माझं भाग्य. शाहजी, शाहजी, हमने पहचाना है तुम्हें, बहुत अच्छी तरह से पहचाना है. पानी में रहकर मगरमच्छ से बैर कर रहा है शाहजी. पछताएगा, बहुत पछताएगा. वजीर सल्तनत, कारोबार संभालने के लिए धन दौलत तो लगेगी. एक हरीस की तरह मुल्क तो कब्जे में कर लिया उसने. पर किले की मरम्मत, सिपाहियों की तनख्वाह, उसके लिए सोने की मोहरें तो लगेगी. और धन दौलत तो है ही नहीं सिवा के पास. अब एक ही रास्ता बचा है सिवा के पास, और वो है उसके वालिद. सही, बिल्कुल सही. वजीर सल्तनत सिवा अपने वालिद को खजाना मांगेगा. दूसरा रास्ता है ही नहीं उसके पास. दूसरा रास्ता है ही नहीं सिवा के पास. पर देने वाला उसका बाप हो, लेने वाला बेटा हो, तो हम क्या कर सकते हैं? उन्हें रोकेगा कौन? हम. वजीर सल्तनत, बेंगलुरु से पुणे खजाना आता किस रास्ते से है? हमारे रास्ते से. तो उन्हें रोकेगा कौन? हमारे सिपाही. आई बात समझ में? दिल नहीं दिमाग से सोचते हैं हम. पहरे बिठवा दो, ज्यादा सिपाही तैनात करा दो. हर जगह की तहकीकात होनी चाहिए, सबकी तलाशी होनी चाहिए. उन्हें जाने वाली हर एक रास्ते पर चींटी का बाहर निकलना भी नामुमकिन बना दो. जी हो जाएगा. हो जाएगा नहीं, होना ही चाहिए. फिर देखती हूं कैसे इंतजाम होता है सारा वसूली का. फिर देखती हूं कैसे भरना होता है शाही खजाने में. ऐसे नाक दबा दूंगी सीवा का कि सांस लेने के लिए मुंह खोलना ही पड़ेगा. और फिर उस खोले हुए मुंह से निकला हुआ हमारा खीला बिना किसी जंग के अपने आप आदिल शाही सल्तनत में वापस आ जाएगा. भीम दादा, हशम, भिवू नको, आरामात चल. रुक जाओ. क्या है महीने में?
काय नाही, माझी बीवी आहे हुजूर. कुठे निघालाय? बीवीला घेऊन चाललोय डोहाळे जेवणला, शिरवळला. मतलब बीवी पेट से है, हा. फिर भी हमें सब कुछ देखना पड़ेगा. सचमुच पेट से हो? जी हुजूर. बारशाला बोलवणार की या मामाला. चलो निकलो. ए, चला 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 चला, लय दूर जायचं, चला चला. यात तर नेहमीचाच मजकूर आहे, खुशालीचा आणि काळजी घेण्याचा. तुम्ही पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर आहे हे. हो, आम्हाला वाटलं होतं पुढच्या मोहिमेबद्दल काही असेल, पुढच्या काही योजनांबद्दल मार्गदर्शन असेल, पण तसं काही नाही. घाईत असते. असतील, पण यात आम्हाला फक्त एकच गोष्ट जाणवली. ती गोष्ट म्हणजे मंगल कलशाची. काय? तुम्ही एका मंगल कलशाचं चित्र काढलं होतं आणि आबांनी त्याच्या मागे पुढे 2 स्वस्तिक काढले. एवढाच फरक, बाकी काही नाही. स्वराज्याच्या उभारणीसाठी 2 स्वस्तिक पुरे. म्हणजे बघा, 1 स्वस्तिक म्हणजे शुभ आणि 2 स्वस्तिक म्हणजे शुभाशुभ. एवढंच. आता एक काम करा, उद्याच तोरण्यावर जाऊन या. उद्या? हो, एकदा जाऊन गडाची सलामती बघून या. काही डागडुजी करायची असेल तर ती सुरू करा. आता हा किल्ला तुमच्या ताब्यात आहे, असणार, हे आदिलशाहीने देखील मान्य केलं. अहो चला लवकर, एवढी हात ओलांडून पुढे जाऊ. अहो चला लवकर. अहो तुम्ही पाय उचलताय, पण मला नाही उचलत पाय. का काय झालं? हो, केवढं वजनदार आहे हे सगळं, बघा तरी. हा स्वराज्याचा खजिना आहे त्यो, वजनदार असणारच. चला भीमराय. बरोबर ना? बरोबर. गौरी महाल, शहाजीराज, लाल महाल, जिजाराणी साहेब. गावापासून थांबलं इथं सकाळपासून. आम्हाला ते याला उशीर झाला. हैबतराव. हैबतराव नाही, हनुमंतराव. ओळख पटली. कलश आणलाय? हो, आणतो. येतो मी. दादा, पुढं मोठी चौकी आहे शेवटची. यातून निभावलो की निभावलोच. चला. ही मोहनमाळ घालू की ही वज्र टीका? घाला हो काय. पण शोभून काय दिसेल ते सांगा ना. म्हणजे तुम्ही फलटणला निघालात की काय? फलटणला नाही, पण निघालोय. असं असं. चला. चला. तुम्ही पण आत्ताच निघताय का? हो, तेही तुमच्या सोबत. आमच्या सोबत? तोरण्यावर?
का किंचाळायला काय झालं? या तुम्ही. आम्ही घोड्यावर झिंक असतो तोवर. थांबा थांबा, कधी ठरलंय सगळं? आणि आमच्या असं मागे लागायचं नाही. कोणी परवानगी दिली तुम्हाला? आऊसाहेबांनी म्हणाल्या स्वराज्यात आलेला पहिलाच किल्ला आहे, नजरेखाली घालून या कमी जास्त. काय? आणि पुढे म्हणाल्या तुमची लक्ष्मीची पावलं आहेत, त्यांचाही स्पर्श होऊ दे तोडण्यात. मग आमचा स्पर्श वाईट आहे का? आम्ही तिथे महिनाभर उन्हातानात पळालो, उपाशी राहिलो, त्याचं काहीच नाही. शिवाय तसंही आम्ही तुमच्या सोबत आलो की तुम्हाला यश मिळतं असं आम्ही नाही, आऊसाहेब म्हणतात. आऊसाहेबांचा चांगलाच गैरसमज झालेला दिसतोय. तर आणखी म्हणाल्या, आलंय आमच्या लक्षात आऊसाहेब काय म्हणाले असतील. चला, पण हो, उन्हातानात रखडावं लागेल. उन्हा पावसाचा धाक आम्हाला नका दाखवू, आम्ही कशाला भीत नाही. तुम्ही सोबत असल्यावर. खरं सांगू का राज, तोरणा सोडूनच जाऊ नये असं वाटतंय बघा. अरे कोणाला वाटतंय? आता एकदाची मावळतीची तटबंदी दुरुस्त करून घेऊ, महादरवाज्यावर पहारे वाढवू. राज तोफा आणून ठेवू लांब पल्ल्याच्या. आणि एक भुयार बी खनू. खाना भुयार, आणि ते थेट भूतोंड्यातच निघालं पाहिजे. घरात होय रे साजी. काढा की, काय लय लांब आहे आमच्या गावाचं मुरुंब देव डोंगर. बघा राज, गावचा विषय निघायची खोटी की आपला हे साजी कसा हरकून जातोय बघा. आता सर्वांचे हरकून जाण्याचेच दिवस येणार आहे. का हो? आम्हाला काही विचारू नका, आधी पाणी द्या, खूप तहान लागली आहे. पाणी हजर आहे, आपल्या तोरण झऱ्याचं आहे. हे घ्या. पाणी पाणी पाणी, माझ्या गुरुला पाणी. पाणी पाणी हे घ्या. हर हर गंगे. या लक्ष्मीनं मला पाणी पाजलंय, यापुढं लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल पुली. खरंच? माझा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही. सासूची सून पाणवठ्या गेली, पाणी फोडून घागर घेऊन आली. सासूची सून पाणवठ्या गेली, पाणी फोडून घागर घेऊन आली. वरती देवाला शेंदूर, भुईत लक्ष्मी तरुस्थळी विसावली. खण खण खण. माझ्या गुरुची वाणी अशी वाया नाही जायची. शोधा म्हणजे सापडल, अन लक्ष्मी बी गावत. अरे गंगे. शोधा म्हणजे सापडेल, पण काय शोधायचंय? सासूची सून पाणवठ्या गेली, पाणी फोडून घागर घेऊन आली. वरती देवाला शेंदूर, भुईत लक्ष्मी तरुस्थळी विसावली, तरुस्थळी विसावली.
तरू म्हणजे झाड. राज पुढं खन खन खन. खण खण खण